चोपडा नगरपरिषदेची धडक अतिक्रमण मोहीम, 500 अतिक्रमणे हटवली, नागरिकांनी केले स्वागत. चोपडा नगरपरिषदेने शहरातील वाढत्या अतिक्रमणांवर कारवाई करत बुधवारी व्यापक अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबवली. मोहिमेपूर्वी सलग 3 ते 4 दिवस रिक्षाद्वारे शहरभर जनजागृती व आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत अनेक नागरिक व व्यावसायिकांनी अतिक्रमण हटाव पथक येण्यापूर्वीच स्वतःहून आपली अतिक्रमणे काढून घेतली. काही ठिकाणी अतिक्रमणधारकांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला असला तरी नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांनी संयमाची भूमिका घेत संबंधितांना समजावून सांगितले. मोहिमेची सुरुवात संविधान चौक येथून करण्यात आली. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौक, पाटील दरवाजा, भाजी मार्केट, मुख्य बाजारपेठ, बोहरा गल्ली या भागात कारवाई राबवली. या मोहिमेदरम्यान रस्त्यांमध्ये आलेल्या टपऱ्या, ओटे व इतर अडथळे हटविण्यात आले. एकूण 500 लहान मोठी अतिक्रमणे हटवून शहरातील रस्ते मोकळे करण्यात आले. व्यावसायिकांना साहित्य हलविण्यासाठी मानवतावादी दृष्टिकोनातून आवश्यक वेळ देण्यात आला. मुख्याधिकारी रामनिवास झवर म्हणाले, चोपडा शहर सुंदर, स्वच्छ व वाहतुकीसाठी सुरक्षित व्हावे यासाठी सर्व अतिक्रमणधारकांनी कोणतीही कारवाई होण्याची वाट न पाहता संपूर्ण शहरात स्वयंस्फूर्तीने अतिक्रमणे काढून नगरपरिषदेला सहकार्य करावे. मोहीम पूर्ण झाल्यानंतर शहरातील प्रमुख रस्ते अधिक मोकळे व प्रशस्त झाल्याचे दिसून आले. अनेक नागरिकांनी रस्त्यांनी पुन्हा श्वास घेतला, अशी प्रतिक्रिया व्यक्त करत नगरपरिषदेच्या कारवाईचे स्वागत केले. नागरिकांनी इतर गल्ली बोळांमधील अतिक्रमणेही टप्प्याटप्प्याने हटविण्याची मागणी केली आहे. या मोहिमेत मुख्याधिकारी रामनिवास झवर, उपमुख्याधिकारी संजय मिसर, नगर अभियंता दिगंबर वाघ यांच्यासह अतिक्रमण विभाग, कर विभाग, बांधकाम, विद्युत, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे सर्व अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते. शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पवन देसले व त्यांच्या पथकाने तसेच RCP पोलीस पथकाने कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मोलाचे सहकार्य केले. चोपडा नगरपरिषदेच्या या व्यापक कारवाईमुळे शहरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून भविष्यातही अशाच सातत्यपूर्ण मोहिमांद्वारे चोपडा शहर अधिक स्वच्छ, सुंदर व अतिक्रमणमुक्त करण्याचा प्रशासनाचा निर्धार आहे. महाराष्ट्र गौरव न्यूजकरिता मुख्य संपादक विनायक पाटील, चोपडा, जिल्हा जळगाव. या जो छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि त्यापासून जे रस्ते आहेत, जे प्रमुख रस्ते आहेत, त्या रस्त्यावरचं अतिक्रमण काढण्याबाबत नगरपरिषदेकडे मोठ्या प्रमाणावर तक्रारी येत होत्या. या तक्रारीच्या अनुषंगानं नगरपरिषदेने या सर्व परिसरातील अतिक्रमणधारकांना सूचना पूर्ण दिल्या होत्या की असं अतिक्रमण आपलं नियोजित आहे काढण्याचं, तर हे अतिक्रमण काढलं जाईल. 3 तारखेला त्यांना सूचना दिली होती की 3 तारखेला संपूर्ण पथक येईल. यासाठी नगर परिषदेनं पोलीस स्टेशन, विद्युत विभाग या सर्व विभागांना मदत मागितली आहे. त्यांचं देखील संपूर्ण सहकार्य आणि त्यांचं पूर्ण पथक या ठिकाणी आहे. आणि नगर परिषदेचा आरोग्य विभाग, विद्युत विभाग, बांधकाम विभाग आणि इतर सर्व विभागांचे कर्मचारी या ठिकाणी नियुक्त केलेले आहेत. नगर परिषदेचा संपूर्ण 150 जणांचा स्टाफ आज या ठिकाणी अतिक्रमण काढण्यासाठी आलेला आहे. नागरिक देखील आम्हाला या ठिकाणी सहकार्य करत आहेत, स्वतःहून अतिक्रमण काढत आहेत. काही नागरिकांनी काल परवाच त्यांचं अतिक्रमण स्वतःहून काढलेलं आहे. उर्वरित काही ज्यांचं सहकार्य लाभलेलं नाही अशा अतिक्रमणधारकांना तात्काळ जागेवर दंड देखील आकारण्यात आलेला आहे आणि वसूल देखील केलेला आहे. सर, हे अतिक्रमण किती दिवस चालणार? ही अतिक्रमण मोहीम आता ही सातत्यानं चालणार आहे. यापुढे कोणालाही अतिक्रमण करण्याची मुभा दिली जाणार नाही. या अतिक्रमण काढताना पुढे अतिक्रमण होऊ नये यासाठी नदीपात्रात ज्यांनी फाउंडेशन वगैरे केले होते ते सर्व फाउंडेशन देखील आज काढण्यात आलेले आहे. सर, या मोहीम सातत्यानं असेल. यापुढे कुठलंही अतिक्रमण खपवून घेतलं जाणार नाही. त्याला डायरेक्ट मोठा दंड आकारला जाईल व पोलीस स्टेशनला कारवाई केली जाईल त्यांच्यावर.